अहो चहा गार होतोय हा. दादा ये लवकर. अगं आलो. किती आरडाओरडा करता मला कळत. घे घे लवकर घे. येतोय. वा. अगं हा प्रथमेश नाही आला बरेच दिवसात. आता राधाला बरं वाटतंय ना. मग म्हणून काही जेवण थांबवलं पाहिजे असं काही ना. कशाला? काही गरज नाहीये. गरज नाही म्हणजे? अरे केवढ्या रागारागाने बघतो तो माझ्याकडे, जशी काही मी अगदी त्याची शत्रूच आहे. तू काहीतरी बोलली असशील त्याला. हा, त्यांच्यात प्रेमाचा संवाद चालतो. मध्यंतरी आत्या मला म्हणाली मला डमचराट शिकव. मी म्हटलं प्रथमेश बरोबर खेळ ना. एकदा खेळली प्रथमेश बरोबर, आता कोणीच हरवू शकत नाही आत्याला. आधी आई मस्करी केली मी. हे आत्या रागवली? करा करा, चेष्टा करा माझी, असं म्हटलं की झालं. आधी तू उगाच तिला छळू नको रे. तू तुझं काम कर. हो हो. बघितलं, रागवलं मी त्याला. तू सुद्धा काय कमी नाही आहेस ना दादा. काय हो, तुम्हालाही जरा शांत बसता येत नाही का? तुम्ही पण ना. बरं बाई, चुकलो. अगं बसू ना. शुभ्रावणी फिराय कुठे गेलं? मॉर्निंग वॉकला गेलाय आणि येताना मार्केटातून काही वस्तू आणायच्या त्या पण घेऊन येतील. अरे वा, रिया घराच्या बाहेर पडली. व्हेरी गुड. कुसुम, तूही जात जा मॉर्निंग वॉकला. सूर्य सुद्धा लवकर उगवेल. म्हणजे काय? काय म्हणायचं काय तुला? आता तू मॉर्निंग वॉकला जाणार हे सूर्यालाही बघायला आवडणार नाही का? आधी मी तिथे येऊन मारी ना तुला. अगं त्याच्यामध्ये एवढं रागावण्यासारखं काय आहे? त्याला भविष्य काळाऐवजी चालू वर्तमान काळ वापरायचा होता. त्याला एवढंच म्हणायचं होतं की सूर्यही उगवतो तर तू का जात नाहीस मॉर्निंग वॉकला? मग नाही रे आधी. बरोबर आहे. वा बाबा. हस 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 तू आपली, मला हस. पण मी वॉक घेते. कधी? रोज रोज वॉक घेते मी, व्यायाम म्हणून. घ्या, ऐका. ऐका काय ऐका? देवळापासून ती आपली ती बाग आहे ना, तिथल्या हॉटेलापर्यंत. हॉटेलापर्यंत का? अगं म्हणजे काय, चालून भूक नाही का लागत? हसा हसा हसा, मला हसा तुम्ही. काही नाही, चेष्टा करता माझी तुम्ही. काही नाही, मी आता वाड्यावरती निघून जाते. मला नाही करायचं माझ्या चेष्टेचा विषय, काही करायचा नाही, अजिबात नाही. मी चालले. अजिबात नको, चहा बिया काही नकोय मला. दर तुझा चहा मला नकोय, काही चहा. जरा गंमत केली. अजिबात गंमत वगैरे नाही, मला जायचंय. पुरे पुरे. तुम्ही तरी काय अगदी. मी काय, तू असतो तर केवढं. आता पुरे. बर.
शी काय धूळ आहे नुसती. केवढी धूळ असते घरामध्ये, कोणी स्वच्छ देखील करत नाही. या प्रियाला ना काही वळण नाहीये, वळण. हिच्या वयाची जेव्हा मी होते ना तेव्हा केवढी कामं करत असे मी वाड्यावरती. छे. शी. हां हां ओके नो प्रॉब्लेम. एक मिनिट मी लिहून घेतो. एक सेकंड होल्ड कर. हां सांग. कुठे? ओके हां बिहाइंड. ओके हां ठीक. हां लिहिलं. हो हो ओके या थँक्यू बाय. काय झालं का शॉपिंग? हो शॉपिंगचं फक्त निमित्त होतं. प्रियाला घेऊन मला घराबाहेर जायचं होतं आणि खरं तर आज बऱ्याच दिवसांनी मला ती नॉर्मल वाटली. ती काही म्हणाली त्या दिवशी काय झालं होतं, कुठे गेली होती ती? नाही. तू विचारलंस का नीट? मी प्रयत्न केला पण जास्त खोलात जाऊन मला नाही विचारावंसं वाटलं. आणि आपण कुणीही नको विचारूया तिला, मनात कितीही शंका असल्या तरी. अगं पण जरा तिच्या बाजूने विचार करा ना. ज्या गोष्टींचा तिच्या मनावर ताण पडतोय त्याच गोष्टी सारख्या सारख्या तिला का आठवायला लावायच्या? आठवतील तिला हळूहळू आणि आठवल्या की सांगेल ती. ते मला कळत नाही का? पण ठीक आहे राहू दे. येता येता मी राधा वहिनींकडे गेले होते पण त्यांच्या घराला कुलूप होतं. सहसा न सांगता असं कुठे जात नाहीत त्या. नाही ते सगळे राधा वहिनीच्या गावाला गेले. मला बाईचा आज सकाळीच SMS आला होता. पण इतकं अचानक? असं काय असू शकतं की त्यांना फोन करायलाही वेळ नाही मिळाला निघताना? आदिनाथ, प्रथमेशचा तर काही प्रॉब्लेम नसेल ना? प्रथमेश पण त्याचा गावाला जाण्याशी काय संबंध आहे? पुण्याहून आल्यापासून त्यांच्याकडून काहीच कळलं नाहीये. तुम्ही जरा भाईंना फोन लावून बघा ना एकदा. नॉट रिचेबल. वा छान झाली. हा तू नेहमीच चांगली करतेस कॉफी. वा कुसुमात्या, हे प्रियाचं असं वागणं एकदम एकदम विचित्र आहे नाही का? विचित्र? अगं राजकारणी लोक सुद्धा असे लवकर लवकर बदलत नसतील. आदल्या दिवशी गोड गोड बोलणारी मुलगी दुसऱ्या दिवशी मूळ पदावरती आली. म्हणजे ते मकर संक्रांतीला असे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणणारी माणसं दुसऱ्या दिवशी कशा शिव्या देतात ना तसं. आणि घरी काय काय विचारू नकोस, आनंद आहे नुसता आनंद. हो अगं बाई तिला काही आठवत नाही म्हणून मग ते वहिनी बिनी सगळे तिला काही बोलू नका, तिच्याशी काही हे करायला जाऊ नका, तिला आराम करू द्या. नाही पण कुसुमात्या, खरंच आठवत नसेल होती. कसले काय ग नाटकेच सगळी. एक सांगू तुम्हाला? बोल ना. नाही म्हणजे बघा, प्रिया अगदी बहिणीसारखी आहे मला म्हणून. हे जे काही प्रिया वागते ना तसं माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीतही घडलं होतं. हो मग सगळंच विसरायची ती आणि अचानक सगळं लक्षातही यायचं तिच्या. अगो बाई. म्हणजे शेवटला ना ती स्वतःलाही विसरली आणि घरच्यांनाही. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तिच्या डोक्यावर परिणाम झाला. आणि सर्वात पहिला हल्ला तिने केला ना तो स्वतःच्या आत्यावर. काय सांगतेस? केली तिची आत्या. आणि तिला आठवतही नाही हो की तिने हल्ला केला म्हणून.
बापरे. नाही पण प्रियाच्या बाबतीत असंच घडेल असं नाही ना. पण तुम्ही सावध राहा, विशेषतः रात्री. हं? हं? हो हो. जाऊ दे, मरू दे ते. मी काय विचारणार होते, हे काय हो? चावी. कसली चावी? म्हणजे कोणाच्या घरची चावी अशी आपल्या हातून समजा हरवली तर काय अंदाजे शिक्षा होते ग? तुमच्या हातून हरवली आहे का कोणाच्या घराची चावी? नाही, त्या ह्या डोंगरेबाई आहेत ना, त्या पेंदाळ्या आहेत मेल्या. कुठे काय ठेवते मी? हे डोंगरेबाई का? त्या विसरतात सगळं आणि मग गावभर शोधत राहतात. तर त्यांनी हरवल्यात चाव्या, त्या विचारत होत्या. हो. अच्छा, मला वाटलं तुम्ही बनवून हरवलीत की काय कुठे चावी. मी कशाला बनवू चाव्या? मला नाही असल्या गोष्टी करायला आवडत सुलेखा. पोलिसात तक्रार झाली तर संशयित म्हणून आत घेतात पोलीस, माहिती आहे ना? मग मात्र काय करतात? हाल, खूप हाल करतात. बापरे. पण तू कशाला करशील ना तक्रार? मी कशाला करीन तक्रार? माझा काय संबंध? तुला माहितच नाहीये ना. काय म्हणजे काही घडलंच नाहीये तर तुला कुठून माहित असणार ना. कुसुमात्या, काय काय हो? डोंगरेबाईंऐवजी तुम्हीच चाव्या हरवल्यासारख्या करताय. तुम्ही जास्त टेन्शन मध्ये वाटताय. काळजी ग, काळजी. काळजीमुळे वाटतंय. डोंगरेबाईंची काळजी. काय करतील बिचाऱ्या? नका काळजी करू, हं? काही होणार नाही. वयोवृद्ध माणसांबरोबर जरा अदबीनं वागतात पोलीस. खरंच वय झालंय आता. डोंगरेबाईंचं ग, डोंगरेबाईंचं. मी सांगेन त्यांना. त्यांनाही सांगा आणि तुम्हीही चांगलंच लक्षात ठेवा. प्रियापासून जपून राहा. मी येते आता. हं, येते कधी परमेश्वर. गरम आहे की नाही बघत होता. आहे ना गरम? हे काय? कॉफी आहे, कॉफी. उशीला अशा मी बनवली आहे. चांगली नाही झाली आहे, म्हटलं फेकून देण्यापेक्षा तुला देऊया ना. दादा, जस्ट किडिंग. घे ना. मस्त आली. थँक्यू.
कसला विचार करत होतीस मुन्ना? प्रयत्न करते आठवण्याचा. काही आठवलं? मी मदत करू तुला? म्हणजे आपण ना सुरुवातीपासून प्रयत्न करूया. हा, तू घरातून निघालीस हे आठवतंय तुला? हो, स्वप्नील बरोबर. गुड. आणि घरातून तू निघालीस आणि कुठे जात होतीस? ममांकडे. वाढदिवस होता त्यांचा. व्हेरी गुड. ओके, मग तू ममांकडे गेलीस, तू त्यांना विश केलंस, फुलं दिलीस, राईट? हो. मस्त. आता मला सांग, ममांकडनं तू कुठे जात होतीस? शांतपणे आठव. नीट आठवायचा प्रयत्न कर. म्हणून तुला हे आठवतंय ना की तू स्वप्नील बरोबर घरी आलीस. त्याआधी तू भाईकडे जाऊन आली होतीस का? राधा वहिनी मनीषाच्या आईच्या भेटीसंबंधी तुझ्याशी बोलली आणि तू तिला त्यांना भेटू नकोस असं सांगितलंस. हो, तू ममांकडे 2दा गेली होतीस हे आठवलं तुला? त्यांना विश केलंस? मला नाही आठवते. ही गोष्ट तुला नक्की आठवेल म्हणा. तू विक्रांत भोसलेला फोन केला होतास. मी विक्रांतला फोन केला आणि बोलले त्याच्याशी? म्हणजे तो होता फोनवर? मग पण हे सगळं मला का आठवत नाहीये? हे सगळं तू केलंयस म्हणा. मी? पण दादा, पण यात तू काही चूक केलेली नाहीयेस म्हणा. तुला आठवत नसेल तर इट्स ओके. आम्ही कोणी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही आहोत तुला लगेच आठवलं पाहिजे म्हणून. कूल डाऊन म्हणा, कूल डाऊन. मी तुला या सगळ्या गोष्टी याचसाठी सांगितल्यात की तू यापेक्षा काही वेगळं आणि चुकीचं वागलेली नाहीयेस. त्यामुळे जर विचार केलासच तर याच सगळ्या गोष्टींचा विचार कर. आणि एकदा एक गोष्ट आठवली ना की तुला हळूहळू सगळ्या गोष्टी आठवतील, मला खात्री आहे. पुन्हा आत्ता तू या गोष्टींचा नको विचार करूस. चल आपण बाहेर फिरायला जाऊया. कुठे? कुठेही. आधी बाहेर तर पडू, मग ठरवू काय ते. पण नाही आणि बेंड नाही. 5 मिनिटं देतोय मी फक्त तुला. 5 मिनिटात तयार हो. मी पण आलो तयार हो. बोला. काय आला का काळ? नाही. मग कधी येणार? तो काळ आहे, भाजीवाला नाही ओरडत यायला. मी मस्करी करत नाहीये तनिष्का.